माझं नाव रेश्मा कुलकर्णी आणि मी आहे एक वैद्य म्हणजेच आयुर्वेदिक डॉक्टर। मंडळी, आपल्याकडे विवाहित स्त्रीची ओटी भरण्याची पद्धत शतकानुशतकं चालत आलेली आहे। शास्त्रच असतं तेही, नाही का? हो, ओटी भरण्यामागे देखील शास्त्र असतं। मुख्यत्वे करून तांदूळ आणि नारळ हे पदार्थ ओटीमध्ये वापरले जातात आणि काही ठिकाणी यासोबतच खारीक, बदाम, लवंग असे पदार्थ देखील ओटीमध्ये भरण्याची पद्धत आहे। ओटी भरणं ही फक्त एक परंपरा किंवा सांस्कृतिक फॉर्मॅलिटी आहे का, की त्यापेक्षा जास्त काहीतरी? चला तर मग सिम्पली आयुर्वेदमध्ये आपण जाणून घेऊ ओटी भरण्यामागचं शास्त्र। मंडळी, स्त्रीची ओटी कोणत्या उद्देशाने भरली जाते माहितीये का तुम्हाला? विवाहित स्त्रीला पुढे जाऊन कधीतरी बाळ होईल ही अपेक्षा असते आणि ते बाळ सुदृढ व्हावं, निरोगी व्हावं, बुद्धिमान व्हावं यासाठी तिची ओटी भरण्याची पद्धत आहे। एका स्त्रीने दुसऱ्या स्त्रीला दिलेला आशीर्वादच नाही का हा? हो, पण ओटी भरण्याचं काम पूर्ण करून हा आशीर्वाद फळाला येईल का? तर नाही, हे पदार्थ त्या स्त्रीच्या आहारामध्ये येणं गरजेचं आहे। हे पदार्थ गर्भाशयाचं आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी मदत करतात, गर्भाशयाला निरोगी ठेवतात। नारळाच्या पाण्यामुळे गर्भवती स्त्रीच्या गर्भोदकाचं म्हणजे अम्नियोटिक फ्लुइडचं प्रमाण वाढतं, हे तर आता शास्त्रीय दृष्ट्या देखील सिद्ध झालेलं आहे। आयुर्वेदाने तर हे हजारो वर्षांपूर्वीच सांगून ठेवलंय। तांदूळ आणि नारळ हे सात्विक पदार्थ आहेत। हे पदार्थ स्त्रीच्या आहारात जास्तीत जास्त येतील तर तिच्या शरीरामधला सत्वगुण वाढतो आणि तिला होणारं बाळ देखील सात्विक स्वभावाचं होतं। बदाम बुद्धिवर्धक आहेत हे तर आता सर्वज्ञात आहे आणि खारीक गर्भाशयाला शुद्ध करण्याचं काम करते। गर्भाशयाकडचा रक्तस्राव वाढवून गर्भाशयाच्या शुद्धीकरणाचं काम खारीक करते। त्यामुळेच सुतिकेला म्हणजे डिलिव्हरी झालेल्या स्त्रीला तिच्या आहारामध्ये खारीक देण्याची पद्धत आहे। पण मग फक्त अपत्याकांक्षी म्हणजे जिला बाळाची अपेक्षा आहे त्याच स्त्रीने हे पदार्थ खायचे का? तर नाही, हे पदार्थ प्रत्येक स्त्रीच्या आहारामध्ये येणं गरजेचं आहे, कारण बेसिकली हे पदार्थ गर्भाशयाचं आरोग्य टिकवून ठेवतात। गर्भाशय हा स्त्रीच्या शरीरातला खूप महत्वाचा अवयव आहे। शरीरातला हॉर्मोनल बॅलन्स, स्त्रीच्या शरीरातला हॉर्मोनल बॅलन्स आणि गर्भाशय यांचा एकमेकांशी घनिष्ठ संबंध आहे। स्त्रीचं गर्भाशय निरोगी असेल तर तिच्या शरीराचं आणि तिच्या मनाचं आरोग्य टिकून राहतं। त्यामुळेच आपल्याकडे सर्व वयोगटातल्या स्त्रियांची ओटी भरण्याची पद्धत आहे। मंडळी, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्समध्ये कळवा। तुम्हाला याबद्दल काय वाटतं तेही कळवा। तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आपलं चॅनल सबस्क्राईब करा। अशाच प्रकारचे आयुर्वेदाशी संबंधित वेगवेगळे विषय घेऊन आपण सिम्पली आयुर्वेदमध्ये पुन्हा भेटू। तोपर्यंत